आता असं काय करून काय आम्हाला काय हे समजून तुमचे कर्मचारी समजून झाले काय मग तुम्ही हा तुमचा कमांडो कसा घाला ते 5 वर्ष नगराध्यक्ष ते आमदार लढलेलो हा हात कसा लावला कर्मचारी आहे तुम्ही आणि तुम्ही याला हात कसा लावून राहिला हात मी उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादीचा ऐका ऐका साहेब नाही हो सर तू बाजू साधं आमच्या साजरा आमचा भाजपसाठी काम करू नका आणि बोलायला आलो तुम्ही कलेक्टर तुम्ही आले कशासाठी सर आले कशासाठी बाकी मी काय माझे काय 420 माझ्या काम नाही ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं मग हे असे काय करू हे ह्या करू मला किंवा काय संबंध मारून राहिलो दिले अरे कलेक्टरला मारून राहिलो काय कलेक्टर आमचा आहे निवडणुका चांगला होऊन राहिल्या तुम्ही तर असे गुंडागरी करून साले पोलीसवाले समजून नाही राहिलं काल माझी सभा येत होती तिथं सभाला परवानगी दिली तो आमदार झाला भाजपचा हे भाजपचे लोक ते पोहोचून पैसे वाटून राहिले आम्ही मूर्ख 25 वर्ष मेहनत करतो का नगराध्यक्ष हे सुचवलं सर लिहायला लावा कोण लिहिते आठवडे साहेब तुमचं चुकलं ना तुम्ही समजून घेऊन राहिले पैसे वाटताना तुमचा PNC तुमची पंचायत सरकारी यंत्र लिहा फोटो घ्या भाजपचं खरं चित्र आणि भाजपपेक्षा हा जो करप्टेड बैजू मेटे आहे आणि त्यासोबत डॉक्टर खंडार ज्यांची तिकीट कटली आणि प्रफुल्ल सोळंके हा ठेकेदार खेड्यावरचा त्याचं मत इथं नाही त्यांनी या उमेदच्या कार्यालयात दिशा लोकसंचार साधन केंद्र तिची ती खडसे मॅडम इथे 2 घंट्यापासून पैशाचं वाटप होऊन राहिलं होतं आता आम्ही पकडलं त्याचे फुटेज फोटो तुमच्यासमोर टाकतो आहे ते चांदूरकरांनी बघितलं पाहिजे की कसा सत्तेचा माज दुरुपयोग करते आहेत आज सर्व कार्यालय बंद आहे आणि आता मी जेव्हा पकडलं त्यांचे फोटो या प्रूफसहित त्यात तुम्हाला आहे BJPचा माजी नगराध्यक्षाची तिकीट कटली तो इथं काय करून राहिला हा ठेकेदार पप्पू सोळंकी त्याचं मत खेळावर आहे तो इथं काय करून राहिला आणि बैजू मेट्या असा पडून राहिला समोरच्या CCTVमध्ये सर्व आलेला आहे राजू चौधरी भांडी म्हणते ना भांडी ठेकेदार खेड्यावरचा तो सुरत चौधरीच्यात आहे ते तिघाचे फोटो टाकतोय तुम्हाला विनंती आहे की खेडी काय हे तुम्ही बघितली पाहिजे पैशाच्या भरोश्यावर लोकांना इथून पैसे वाटप राहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे आत्ताच आम्ही आरोला आणि पोलीस स्टेशनला हे सर्व पाठवत आहे पण याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा